भरवस्तीत झालेल्या टोळी युद्ध प्रकरणाबाबत मोठी कारवाई समोर आली आहे। नाशिकच्या सिडको येथील त्रिमूर्तीनगरमध्ये भरवस्तीत रविवारी मध्यरात्री दोन सराईत गुन्हेगारांमध्ये वाद झाला आणि त्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली। सिडकोतील त्रिमूर्ती चौक या परिसरात ही घटना घडली। गुंडांनी तलवार घेऊन परिसरात दहशत देखील माजवण्याचा प्रयत्न केला। या घटनेने संपूर्ण परिसर हादरलाय आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याबाबत अंबड पोलिसांनी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासात गुन्हेगारांचा शोध घेतलाय। यामधील संशयित आरोपी दर्शन दोंदे, गणेश खांदवे, संतोष साबळे, पप्पू काळे व इतर दोन साथीदार यांना गोळीबार प्रकरणी सकाळी अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले। संशयितांना आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या आरोपींवर खून करण्याचा प्रयत्न या अंतर्गत 307, 324 आणि 325 अशा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी पवननगर सिडको या भागामध्ये फायरिंगची घटना या ठिकाणी घडलेली आहे। सदर घटना घडल्यानंतर तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि इसम नामे वैभव गजानन शिर्के याच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी 307, 143, 144, 149 भारतीय हत्यार कायदा 325, 425 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 7 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची पथकं तयार करण्यात आली। 2 ते 3 पथक या ठिकाणी तयार करण्यात आले। आरोपींना देखील या ठिकाणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती अटक करण्यात आलेला आहे। 6 आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये दर्शन उत्तम दोंदे, गणेश दत्तात्रय खांदवे, राकेश कडू गुरव, अथर्व राज धीरे, अजय राऊत, जितेंद्र चौधरी असे आरोपी सध्या आमच्या ताब्यामध्ये आहेत। सदरची जी घटना झालेली आहे ही किरकोळ वादावरून झाल्याचं सध्या निष्पन्न होत आहे, पण ह्याच्यामध्ये काही रायबरी आहे का याचा शोध पोलीस या ठिकाणी करत आहेत। तसेच ह्याच्यामध्ये वेपन जे यूज झालेले आहेत हे वेपन कुठून आणलेले आहेत, काय आणलेले आहेत याचा तपास देखील या ठिकाणी पोलीस करत आहेत। या प्रकरणी अधिक माहिती अशी की पप्पू काळे व वैभव शिर्के यांच्यामध्ये रविवारी सकाळी तू-तू-मैं-मैं झाली। त्यावरून वैभव शिर्केला रात्री त्रिमूर्ती चौकात बोलवण्यात आलं आणि हा वाद झाला। त्याच्यातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।